मुद्द्याकडे मंडळी, श्रीकृष्णांनी एका करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला होता। अगदी तशी तुमच्या माझ्या एका मतावर 140 कोटी लोकांची लोकशाही उभी आहे। इथल्या लोकशाहीनं आपल्याला ती चालवण्यासाठी मतदान नावाचं एक शक्तिशाली शस्त्र दिलंय, ज्याचं मोल देशातल्या गरीबातल्या गरीब, श्रीमंतातल्या श्रीमंत, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाच्या, सामान्यातल्या सामान्य माणसाचंही तेच आहे, जे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपतींच्या मताचं आहे। देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या याच मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करून राहुल गांधींनी देशात एकच खळबळ उडवून दिली आहे। राहुल गांधींनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, त्यातून देशातल्या निवडणूक आयोगावर, इथल्या लोकशाही व्यवस्थेवर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। त्यांनी अनेक राज्यातल्या मतदार यादीत घोटाळा झाल्याचा दावा केला, काही आकडे दिले। दावा केला की महाराष्ट्रात 5 वर्षाच्या तुलनेत केवळ 5 महिन्यात अनेक पटींनी मतदारांची नोंदणी झाली। काही भागात मतदारांची संख्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त होती। राहुल गांधींनी आणखी एक दावा केला की आदित्य श्रीवास्तव नावाची एक व्यक्ती आहे, जी कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यात मतदान करते। गुरपत सिंग डांग नावाची एक व्यक्ती आहे, जी 4 ठिकाणी मतदान करताना दिसली। एवढंच नाही तर एका 1 BHKच्या फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या आडनावांचे तब्बल 80 मतदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। जर हे सगळे आरोप खरे असतील तर खरंच लोकशाही व्यवस्थेत मतांची चोरी होतीये का, की संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांची ही शिरजोरी आहे? देशातील सगळ्यात मोठी संस्था आपली मतं जर सुरक्षित ठेवू शकत नसेल तर लोकशाही सुरक्षित कशी असेल? त्या संस्थेच्या निष्पक्षतेबाबत कुणी प्रश्न उपस्थित करत असेल, त्याच्यावर कुणी जर डाग लावत असेल तर ते डाग संपूर्ण लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। भाजपनेही राहुल गांधींच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं, पण सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या आरोपांचं खंडन निवडणूक आयोगाकडून तातडीनं केलं जाणार आहे का? कारण हा प्रश्न सत्ताधारी विरोधकांचा नाहीये, आरोप प्रत्यारोपांचा तर अजिबात नाहीये। हा विषय लोकशाहीच्या अस्तित्वाचा आणि व्यवस्थेवरच्या तुमच्या माझ्या विश्वासाचा आहे। म्हणूनच याबद्दलचं मंथन आणि चिंतन आपल्याला करायचं आहे। पण या सगळ्या